रघुवीर दुस्तर शराग्र शोषिते यदगाधतापलसंचयेऽखिले अतनिष्ट सेतुरसदीय पृष्ठतः स्फुरदस्थिवंश इति संशयं मुहुः। अखिले म्हणजे समस्त, यत म्हणजे ज्याच्या, ज्या समुद्राच्या, अगाधता म्हणजे अतलस्पर्शित्व, अगाधता अगाध असा, पलल संचय, पलल म्हणजे मांस, त्याचा संचय म्हणजे मांसल असा, रघुवीर म्हणजे श्री रामाच्या, दुस्तर म्हणजे असह्य अशा, शराग्र म्हणजे बाणाच्या टोकाने, शोषिते म्हणजे शोषलेल्या, सेतुः म्हणजे सेतू, रामसेतू, रामाने बांधलेला रामसेतू, असदीय पृष्ठतः म्हणजे या समुद्राचा पृष्ठभाग, स्फुरद अस्थिवंशः, स्फुरत म्हणजे प्रकाशमान असा, अस्थिवंश म्हणजे हाडांचा सापळा, इथे मणका असा अर्थ, संशयम म्हणजे संदेह, मुहुः म्हणजे वारंवार, अतनिष्ट म्हणजे केला. नारायणाचार्य रामसेतूचे वर्णन करत आहेत. त्यावेळी दृष्टांत देत आहेत की मनुष्याच्या शरीरातील सर्व मांस नष्ट झाले असता फक्त हाडांचा सांगाडा तेवढा दिसतो. त्याचप्रमाणे जेव्हा रामाने बाण सोडून आपल्या बाणाच्या सहाय्याने समुद्रातील पाणी कोरडे केले होते, तेव्हा समुद्र जणू सांगाड्यासारखाच भासत होता आणि त्या सांगाड्यावरती रामसेतू जणू पाठीचा कणा असल्यासारखा दिसत होता.